किडनी खराब होण्याची ही सुरुवातीची 8 लक्षणं सर्वांनी जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा आजकाल हृदयाचे विकार, किडनीचे आजार किंवा इवन लिव्हरचे आजार हे होणं खूप कॉमन झालेलं आहे. म्हणजे आधी आपण जसा विचार करायचो की जसं वय होतं तसे आजार होतात. म्हणजे काही आजार आहेत ते फक्त ओल्ड एजमध्येच होतात. पण आता तसं राहिलेलं नाही आहे. तुम्ही पाहत असाल की हृदयविकारसुद्धा खूप लवकर होतात. किडनीचे आजार हे सुद्धा खूप लवकर होतात. इवन खूप जणांना लिव्हर खराब होणं, फॅटी लिव्हर ह्याचे प्रॉब्लेमसुद्धा होत आहेत. आणि किडनीचे आजार हे सुद्धा यंग लोकांना आजकाल होत आहेत. म्हणून जर तुम्हाला सुरुवातीलाच कळलं की किडनी खराब होण्याची काय काय लक्षणं आहेत, तर तुम्ही इमिजिएटली त्यावर ॲक्शन घेऊ शकता. इमिजिएटली त्यावर ट्रीटमेंट चालू करू शकता. म्हणूनच हा व्हिडिओ जो आहे तो सर्वांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा. माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीएचडी क्लिनिक पुणेची फाउंडर आहे. मित्रांनो, किडनी खराब होण्याची सुरुवात होते तेव्हा कोणतीच वेदना नसते. म्हणूनच किडनी डिझीजला सायलेंट डिझीज असं म्हणतात. जेव्हा 60 ते 70% किडनी खराब होते तेव्हाच लक्षणं दिसायला लागतात. म्हणजे मेजर जी काही लक्षणं आहेत ती खूप काळानंतर दिसतात आणि मग काय होतं, उपचार करणं खूप कठीण होऊन जातं. म्हणूनच तुम्हाला सुरुवातीची लक्षणं जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सो तुम्हाला आज मी अशी काही 8 लक्षणं सांगणार आहे. ती सुरुवातीची लक्षणं आहेत किडनी खराब होण्याची. सो एक एक करून मी तुम्हाला सांगणार आहे की ही लक्षणं काय आहेत. पहिलं जे लक्षण आहे ते म्हणजे पायांवर सूज येणं. जेव्हा किडनी काम करत नाही तेव्हा शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर टाकलं जात नाही. म्हणूनच अंगावर सूज यायला लागते. स्पेशली सुरुवातीला जी येते ती पायावर सूज यायला लागते. आपले जे घोटे आहेत किंवा लोअर लेग्स आहेत, पंजांमध्ये इथे सूज यायला लागते. इथे पाणी साठायला लागतं आणि मग काय होतं, पाय जड वाटायला लागतात. पायांमध्ये सूज येते. कधी-कधी पायांमध्ये दुखायला लागतं आणि जी पायांवर आलेली सूज आहे, त्यावर जर तुम्ही दाब दिला तर खड्डा पडतो. सो हे लक्षण तुम्ही गांभीर्याने घेतलं पाहिजे. आणि जेव्हा पण अशा प्रकारे सूज येते तेव्हा बऱ्याच वेळा हे लक्षण किडनी खराब होण्याचं असू शकतं. दुसरं जे लक्षण आहे ते म्हणजे प्रचंड प्रमाणात थकवा जाणवणं. बघा, किडनी जे आहे एरिथ्रोप्रोटीन हा हॉर्मोन तयार करतं आणि हा हॉर्मोन लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी मदत करत असतं. सो किडनी जेव्हा कमजोर होते किंवा किडनीची कार्य करण्याची क्षमता जेव्हा कमी होते तेव्हा अनिमिया हा आजार होतो. म्हणजे शरीरामध्ये रक्ताची कमतरता होते आणि जेव्हा रक्ताची कमतरता होते तेव्हा प्रचंड प्रमाणात थकवा यायला लागतो. त्यानंतर तिसरं जे लक्षण आहे ते म्हणजे लघवीमध्ये बदल. सर्वात प्रथम जर तुम्हाला लघवीमध्ये फेस दिसत असेल तर हे एक वॉर्निंग साईन आहे. बघा, जेव्हा शरीरातील प्रोटीन लघवी वाटे बाहेर पडतात तेव्हा लघवीमध्ये फेस यायला लागतो. त्यानंतर जर लघवीचा कलर चेंज झाला असेल, म्हणजे लघवी खूपच गडद पिवळ्या कलरची किंवा थोडी लालसर किंवा ब्राऊन कलरची दिसत असेल तर हे सुद्धा लक्षण तुम्ही इग्नोर नाही केलं पाहिजे. त्यासोबतच तुम्हाला वारंवार लघवीला जावं लागत असेल किंवा दिवसभरातून खूप कमी वेळा तुम्ही लघवीला जात असाल तर ही सुद्धा किडनी डॅमेज होण्याची लक्षणं आहेत. सो लघवीमध्ये ही सगळी झालेली बदल तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही इमिजिएटली डॉक्टरकडे गेलं पाहिजे आणि किडनीच्या रिलेटेड टेस्ट करून घेतल्या पाहिजेत. त्यानंतर चौथं जे लक्षण आहे ते म्हणजे पाठदुखी. सो तुम्हाला खूप काळापासून पाठदुखीचा त्रास होत असेल, कितीही सप्लिमेंट्स घेतले, पेन किलर घेतले तरी पण जर आराम मिळत नसेल तर कधीकधी हे किडनीमुळे होऊ शकतं. सो किडनीमध्ये जर इन्फेक्शन असेल तरीसुद्धा पाठदुखीचा त्रास चालू होतो. त्यासोबतच जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास असेल तरीसुद्धा पाठीमध्ये आणि पोटामध्ये दुखू शकतं. सो जे युजुअली पाठीशी दुखणी असतात ती थोडी वेगळी असतात आणि किडनीमुळे जे पाठीमध्ये दुखतं ते लोअर बॅकमध्ये दुखतं आणि ते पेन कधी-कधी पुढे म्हणजे पोटाकडे सुद्धा येतं. म्हणजे असं रेडिएटिंग पेन असेल तर ते बऱ्याच वेळा किडनी डॅमेज किंवा किडनीचा काही आजार असण्याचे लक्षण असू शकतं. त्यानंतर 5वं जे लक्षण आहे ते म्हणजे तोंडामध्ये धातूसारखी चव येणं. सो काय होतं, जेव्हा किडनीची कार्य करण्याची क्षमता कमी होते तेव्हा रक्तातली टॉक्सिन्स हे बाहेर फेकले जात नाही. त्यामुळे रक्तामध्ये युरियाची लेवल वाढायला लागते आणि युरियाची लेवल वाढली की तोंडामध्ये मग धातूसारखी चव येते. त्यानंतर 6वं जे लक्षण आहे ते म्हणजे त्वचेवर खाज येणं. सो कधी-कधी असं होतं की त्वचेचे कुठले आजार नसतात पण तरीसुद्धा त्वचेवर खाज येत असते. सो हे सुद्धा होऊ शकतं तुमचं लिव्हर किंवा किडनी ह्यांचं फंक्शन डिस्टर्ब झाल्यामुळे. बघा, किडनीचं मेजर फंक्शन आहे की जे काही टॉक्सिन्स किंवा जे काही खराब पदार्थ जे शरीरामध्ये असतात ते बाहेर फेकणं आणि जेव्हा किडनी डॅमेज व्हायला लागते तेव्हा हे टॉक्सिन्स व्यवस्थित बाहेर फेकले जात नाही आणि हे टॉक्सिन्स सतत आपल्या शरीरामध्येच फिरत राहतात
आणि म्हणूनच रक्तामध्ये हे टॉक्सिन्स जास्त काळ जर राहिले तर मग स्किनवर किंवा त्वचेवर खाज यायला सुरुवात होते. सो जर तुम्हाला त्वचेचा कुठलाही आजार नसताना त्वचेवर खाज येत असेल तर तुम्ही तुमची किडनीची टेस्ट करून पाहिली पाहिजे. त्यानंतर 7वं जे लक्षण आहे ते म्हणजे श्वास घेण्यासाठी त्रास होणं. सो बघा हे हे जे लक्षण आहे ते किडनीचा आजार थोडासा वाढल्यानंतर दिसायला लागतं. सो जसं मी सांगितलं किडनीचं कामसुद्धा आहे की शरीरातलं पाणी बाहेर फेकणं. पण जेव्हा किडनी कार्य करत नाही तेव्हा हळूहळू शरीरामध्ये पाणी साचायला लागतं आणि मग फुफ्फुसांमध्ये सुद्धा पाणी साचायला लागतं आणि म्हणून श्वास घ्यायला त्रास होतो. सो बॉडीवर खूप सूज आली असेल किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर हे डेफिनेटली कारण असू शकतं की तुम्हाला किडनीचा मोठा आजार झालेला आहे. त्यानंतर पुढचं जे लक्षण आहे ते म्हणजे एकाग्रता कमी होणं. म्हणजे जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते कमी होणं, कुठल्याही गोष्टीवर फोकस राहत नाही किंवा कुठल्याही गोष्टी लक्षात राहत नाही. बघा जेव्हा शरीरामध्ये टॉक्सिनचा लोड वाढत जातो तेव्हा हे टॉक्सिन्स आपल्या मेंदूवर सुद्धा परिणाम करायला लागतात आणि मग मेंदूची कार्य करण्याची क्षमतासुद्धा कमी होते. सो विचार करण्याची क्षमता कमी होते, कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, कुठल्याही गोष्टीवर फोकस राहत नाही किंवा बऱ्याच गोष्टी लक्षातसुद्धा राहत नाही. सो तुम्हाला लघवीच्या रिलेटेड काही लक्षणं असतील आणि त्यासोबत जर असा मेंदूवर झालेला परिणाम दिसत असेल तरीसुद्धा तुम्हाला किडनी फंक्शन टेस्ट करणं गरजेचं आहे. सो ही जी काही लक्षणं आहेत या लक्षणांकडे तुम्ही अजिबात इग्नोर करू नका. मी असं नाही म्हणत की तुम्हाला ही लक्षणं असतील तर किडनीचा आजार असेलच. पण तुम्हाला एक सेफ्टीसाठी किंवा फ्युचरमध्ये असे आजार होऊ नये ह्यासाठी एक प्रिकॉशन म्हणून किडनीच्या टेस्ट करणं गरजेचं आहे. सो बघा हा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ तुम्ही सर्वांसोबत नक्की शेअर करा. सो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. त्यासोबतच पहिल्यांदा जर माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.